आजचा हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण निर्णायक आहे। या आजच्या ह्या अंदाजामध्ये जर आपली अंदाज फेल झाला, ज्यांना पाऊस झाला आहे हा आजच्या 15 ऑगस्टच्या संध्याकाळी 12-1 वाजेपर्यंत, आता वाजले जवळपास 7:30, पण ह्या 12-1 वाजेपर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांना चांगला पाऊस होईल त्यांचा अभिनंदन, आणि ज्यांच्या भागात बिलकुल पाऊस झाला नाही त्यांची दिलगिरी व्यक्त करतोय। पण ह्या आजच्या अंदाजामध्ये पुढे काय होणार आहे, पुढची परिस्थिती काय आहे, पुन्हा नव्याने सुधारित अंदाज देण्याचा प्रयत्न करेल। पण एक मात्र नक्की आहे, या व्हिडिओची सुरुवात करण्या अगोदर ज्या हेकण्याने एक व्हिडिओ बनवून टाकलाय, अरे कमीत कमी पाऊस त्या व्हिडिओमध्ये तुला दिसत तरी होता, 2.5 मिनिटं सुद्धा पावसानं तुला पूर्ण व्हिडिओ करून दिला नाही, काय वर तोंड करून सांगतोय। ठीक आहे, लोकांकडे दुर्लक्षच करूया। महाराष्ट्रामध्ये आता ढगांचे स्पेल आज खानदेश असेल, विदर्भ असेल, मराठवाड्यात सुद्धा उत्तरेकडील भागांमध्ये अनेक ठिकाणी वाढायला सुरुवात झाली आहे। आणि ह्या स्पेलमुळे धारा उतरण्याचं प्रमाण आज वाढले। त्यामध्ये घनसावंगी तालुका, भोकरदन, जाफराबाद सर्वाधिक जास्त प्रमाणात राहिलाय। बुलढाणा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी स्पेल वाढलेले आहेत। नागपूर, अमरावतीमध्ये हे स्पेल वाढलेले आहेत। हिंगोलीमध्ये नेमकेच काही ठिकाणी नरसी मंडळ असेल, आणखी भागामध्ये ते वाढले आहेत। परभणी, जिंतूर पट्ट्यातही 4 ठाणा परिसरामध्ये हे स्पेल वाढलेले आहेत। त्यामुळे आजच्या 15 तारखेमध्ये गुड न्यूज मात्र नक्की आहे, पुढचे 3 ते 4 दिवस हे स्पेल वाढत जातील। त्यामुळे मराठवाडा, खानदेश आणि विदर्भाला दिलासा मात्र नक्कीच राहणार आहे। या पलीकडे पुन्हा चांगलं जाऊन सांगण्याचा प्रयत्न करेल की ही परिस्थिती जी आहे, ढगांची गर्दी, ढगांमधनं धारा न उतरणं, याबद्दल आपण आणखी चांगल्या पद्धतीने फोकस करतोय, हे मात्र नक्की आहे। विनंती अशी असेल की जो सांगली, सोलापूर, दक्षिण महाराष्ट्र आहे आणि दक्षिण मराठवाडा आहे, या भागांमध्ये ह्युमिडिटीची जी काही लेवल आहे, या ह्युमिडिटीच्या लेवलमुळे वातावरणातल्या ढगांच्या बाष्पांच्या जाडीमध्ये जी सिस्टम वाढत नाहीये, म्हणजे 80 मायक्रॉनपर्यंत ही जाडी पोहोचायला पाहिजे, ती पोहोचत नाही। त्यामुळे धारा उतरणं अशक्य होताना दिसत आहे। गरमीची लेवल वाढताना सुद्धा वाऱ्याचे अडथळे ह्या वातावरणात सर्वाधिक जास्त पाहायला मिळत आहेत। मग हा जो पाऊस आहे पुढील आठवडाभर किंवा पुढचे 15 दिवस किंवा 1 महिनाभर असाच राहील का? माझा अंदाज चुकला याचं टेन्शन माझ्यापेक्षा ज्यांना माझ्यावरती विश्वास आहे या शेतकऱ्यांना आहे। कारण की जवळपास जर हे पाऊस नाही पडले तर जवळपास महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 60 ते 55% शेती धोक्यात आहे। माझ्या अंदाज चुकल्याने जो कोणी हवामान अंदाज खुश होत असेल, या पलीकडे त्या अंदाजामुळे शेतकरी चिंतित आहे, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये समजेल। पण ही पुढची सिस्टम काय आहे? आता कमीत कमी ह्या स्पेलमध्ये जो 16 पासून, 17 पासून, 18 पासून 19 पर्यंत वाढलं जाणार आहे, हा जो काही आठवड्याचा स्पेल आहे, या वातावरणामध्ये कमीत कमी विदर्भाला आणि खानदेशला, त्याचबरोबर मराठवाड्यातल्या नांदेड, लातूर, जालना पट्ट्याला सुखकारक वातावरण ह्या 3-4 दिवसात राहणार आहे। दक्षिण सोलापूरमध्ये 16 तारखेला दक्षिण भागाकडनं जे काही कोल्हापूर मार्गे जे काही डिप्रेशन आहे, या डिप्रेशनमुळे सटकारे बिटकारे स्थानिक लेवलचे पाऊस यामध्ये पडत जाणार आहे। आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 प्रश्न विचारेल। पहिली गोष्ट, मी कुठल्या जिल्ह्यांना माझा जो काही अंदाज आहे तो आवडत नाही, तो कमेंटमध्ये स्पष्ट करायचा आहे। माझे अंदाज वर्षामध्ये तुम्हाला जर चुकीचे वाटत असेल तर बंद करण्याची माझी तयारी आहे। त्याच तशा पद्धतीच्या कमेंट शेतकऱ्यांनी करायच्यात। कुठला भाग म्हणजे खानदेश असेल, विदर्भ असेल, तुम्हालाही बंद करण्याची इच्छा आहे का? तर कमेंटमध्ये सांगा। कारण की ह्या 3 महिन्यातली माझी ही पहिली चूक आहे। याचं प्रायश्चित्त किंवा ह्या चुकीचं जे काय आहे तुम्हाला समाधान होत असेल तर मी ते बंद करण्यासाठी तयार आहे, पण ना की कमेंट बॉक्स बंद करून किंवा लपून बसणं, किंवा मी म्हणलोय जर थेंब पडला तर अंदाज बंद करेन, त्या लोकांमधला मी नाही। मला ही गोष्ट खूप जिव्हारी लागलेली आहे, त्यामुळे मी ही गोष्ट बंद करण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे त्या जिल्ह्यांनी त्या जिल्ह्यानुसार हा अंदाज बंद करायचा असेल तर बिनधास्त सांगा, मी ती तयारी ठेवलेली आहे। पण मला न बंद करू देणारा भाग म्हणजे माझा भोकरदन आणि जाफराबाद एरिया, मी तो अंदाज तिथे सुरू ठेवेल। यानंतर जर इच्छा असेल अहिल्यानगरकरांना, सोलापूरकरांना, पंढरपूरकरांना, त्याचबरोबर बीडकरांना आणि लातूर, नांदेडसह परभणीकरांना, तर माझी तयारी आहे। ठीक आहे, तर जय शिवराय। तर आता बोलूयात पुढच्या गोष्टी की 16 तारखेच्या नंतर हा जो काही आता आज जालना जिल्ह्यामध्ये मागच्या 4-5 दिवसापासून ढग थांबत नव्हते, ती प्रणाली आज 15 तारखेला जास्त प्रमाणात विकसित झाली। म्हणजे ढगांचे जे काही स्पेल आहे 4 वाजल्यापासून घनसावंगीपासून, अंबडपासून ते जालना जिल्ह्याच्या जवळपास बऱ्याच भागांमध्ये हे स्पेल चांगल्या पद्धतीने टिकून राहिलेत। या स्पेलमुळे पुढचा काळातला वातावरण जे आहे ते टिकून राहील अशी शक्यता आहे। आणि खानदेशचा आणि विदर्भाचा विषय थोडा वेगळा आहे।
या भागांमध्ये हे स्पेल कायमस्वरूपी आहेत, कायमस्वरूपी राहतील, त्यामुळे या भागांची शेती फारशी धोक्यात नाही आहे. पण मग मराठवाड्यातल्या लातूर भागामध्ये सध्या परिस्थिती किचकट आहे आणि क्रिटिकल आहे. यांची शेती धोक्यात राहू शकते का? तर अजिबात नाही आहे. कारण की ठीक आहे, आता मी ही जे काही तुम्हाला रिक्स घेऊन मी अंदाज एकदाच देतो, मी तो बदलत नाही आहे. आणि ही गोष्टसुद्धा त्या तज्ज्ञांना माहिती जे माझ्यावरती नाव ठेवतात. 11 ते 15 दरम्यान पाऊस व्हायला पाहिजे अपेक्षेप्रमाणे, तेवढा झाला नाही आहे. पण ह्या 11 ते 15 दरम्यान 3दा अंदाज बदलल्याने मला नाव ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. ठीक आहे, तरीसुद्धा हा व्हिडिओ मी आज लाईव्हच्या माध्यमातून बनवतोय. पण ह्या दिवशी तुम्ही गायब होतात हे लक्षात ठेवा. नक्की स्टॉप करतोय मी, मला जिल्हे कमेंटमध्ये सांगा की आमच्या जिल्ह्याचा अंदाज देऊ नका म्हणून. तसंही मी 4 ते 5 जिल्ह्यांचे अंदाज 16 तारखेला ते गिफ्ट देण्यासाठी तयारच आहे. पण तरीसुद्धा कोणाला जिल्हे वाढवायचे असतील तर बिंदास सांगा आणि संपूर्ण महाराष्ट्राचे अंदाज बंद ठेवायचे असतील सांगा. माझा पुढचा टप्पा जो आहे, मी माझं राज्य निवडलेलं आहे. जय शिवराय, धन्यवाद. आणि जाता जाता एवढंच सांगेन, पुढच्या वातावरण संदर्भामध्ये कदाचित तुम्ही बंद करायला जर सांगितलं कमेंटमध्ये, तर पुढचं वातावरण जे आहे ते खानदेश, मराठवाडा, विदर्भ या भागांना सर्वाधिक जास्त प्रमाणात चांगलं आणि व्यवस्थित राहणार आहे. पण दक्षिण महाराष्ट्र या भागांना या वातावरणाचा जो काही ढगांचं प्रमाण आहे आता दिवसेंदिवस हे वाढत जाईल. एक्झॅक्टली तारखा आपण आता डिक्लेअर करणार नाही आहे, पण कमीत कमी ह्या 3-4 दिवसामध्ये हे जवळपास भाग सुखावले जातील अनेक ठिकाणी. त्या पलीकडेही जाऊन सांगायचं म्हटलं की जवळपास सर्वत्र आणि सर्वशाम पाऊस महाराष्ट्रामध्ये 30-31ला जसा झाला आहे, तशी आशा कमीत कमी महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चांगली राहणार आहे. याचं कारणही स्पष्ट सांगतोय, कारण की त्या टायमिंगला सुद्धा 1, 2 किंवा 4 दिवसामध्ये संपूर्ण भाग घेणार नाही आहे. पण फटकारे, बिटकारे आणि एखाद्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं दमदार वातावरण होत राहणार आहे. आणि एक तुम्हाला माझ्या अंदाजामध्ये एक गोष्ट शिकायला नक्की मिळेल की परिस्थिती कितीही तिखट असली तरी निसर्ग त्या परिस्थितीला मात करण्याचं बळ देतोय. माझ्या अंदाजाने तुमच्या मनामधील असलेलं जी काही चिंता होती आणि ज्या चिंतेला आहे तो निरसन करण्याचा आत्तापर्यंत प्रयत्न केला आहे. पण मित्रांनो, निगेटिव्ह अंदाज देऊ तुमचं जे काही मनखच्चीकरण होते, आता मी तुम्हाला आशेला लावलं ही गोष्ट नाही आहे. ही आशा तुमची आज नाही, उद्या नाही, परवा दिवशी ह्या 2-3 दिवसात पूर्ण होणार आहे. पण माझा जो अंदाजाचा ठामपणा होता तो 15 तारखेपर्यंत होता, तो मी मान्य करतोय.